वंदे मातरम. आज आम्ही चांदवडच्या या चौफुली पंचायत समितीच्या शेजारी भैरवनाथ हॉटेलच्या समोर दिसण्यास स्टील मात्र पण प्रत्यक्षात प्लास्टिक. चांदवड जवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील धक्कादायक प्रकार उघड. नमस्कार, आपण पाहत आहात एवन न्यूज महाराष्ट्र. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील रस्ते बांधकामाच्या कामात गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप समोर आला आहे. चांदवड जवळील भैरवनाथ मंदिर परिसरात कॉन्क्रीट रस्त्याच्या कामामध्ये लोखंडी स्टील ऐवजी स्टील सारखे दिसणारे प्लास्टिक साहित्य वापरण्यात आल्याचा दावा निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पाहूया आमचे प्रतिनिधी पुंडलिक अर्थात बंटी घोरपडे यांचा हा विशेष अहवाल. चांदवडच्या प्लास्टिकचे हे बघा, प्लास्टिक आहे. हे बघा प्लास्टिक अरे बापरे, वा. हा हे बघा, एक मिनिट. हे प्लास्टिकचे गज हे याला वापरले. येडं बनाव पेडा खाव. किती मोठा भ्रष्टाचार इकडे चालू आहे. घ्या बघा, आता हा चांदवडकरांना जर दाखवला तर खूप वाईट वाटेल. हे बघा, स्टील ना स्टील दिसायला स्टील. एक मिनिट बघा, आता लांब होतो इथं बघा आता. मुठला. हे बघा आता किती सरांना दाखवतो बरं तुम्ही आता. सर आता मी गज मोडून दाखवणार डायरेक्ट तुम्हाला. हे बघा भ्रष्टाचार कसा असतो बघा. आमचा तर कधी असा प्रसंग आला नाही. आता इथं नुसतंच बसलेलं आहे. आता ह्या एवढ्या स्ट्रक्चर मध्ये स्टील कसं असावं. माझ्या घराचं जर हे स्ट्रक्चर असतं तर मी स्टील कोणतं वापरलं असतं. माझ्या या RCC स्ट्रक्चरचं स्टील कधीही तुटलं नसतं. पण हे भ्रष्टाचाराचं स्टील आहे. ते काडी सारखं कटाकट कसं मोडत. हे बघा काडी सारखं कटाकट मोडत. बघा हे बघा, हे बघा, हे बघा. तालुक्यातील भैरवनाथ मंदिराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर सुरू असलेल्या कॉन्क्रीट रस्त्याच्या बांधकामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या कामाची पाहणी करताना धक्कादायक प्रकार उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी वापरण्यात आलेले साहित्य बाहेरून स्टील सारखे दिसत असले तरी प्रत्यक्षात ते प्लास्टिकचे आहे. कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक निधीतून सुरू असलेल्या या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून संबंधित अधिकारी, अभियंते आणि ठेकेदार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच संपूर्ण कामाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान एका वेळेस चार भ्रष्टाचारी काड्या एकत्र आलेल्या आहेत. एका वेळेस चार भ्रष्ट काड्या. प्लॅस्टिकचं स्टील येत आहे बाजारात. प्लॅस्टिकचं स्टील येत आहे आणि एक कुठे भैरवनाथ चांदवडच्या भैरवनाथ हॉटेलच्या समोर आमदार साहेब, खासदार साहेब, दोघां नाही, आमदार साहेब, खासदार साहेब, तुमच्या नाकाखाली, तुमच्या नाकावर टिचून नॅशनल हायवे प्लॅस्टिकच्या काड्यांवर स्लॅब उभे राहत आहेत. आणि ते अशा ह्याच्यावर उभे राहिल्यामुळे हे असे तुटतायत आणि फुटतायत. अशी परिस्थिती आहे. इंजिनियर आणून याच्यात दाबले पाहिजे. इंजिनियर उभे. स्थानिक नागरिकांनी देखील या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. रस्त्याच्या कामातील साहित्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या आरोपांबाबत संबंधित विभाग किंवा ठेकेदार यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र या प्रकरणामुळे राष्ट्रीय महामार्गावरील बांधकामांच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. चांदवडच्या भैरवनाथ मंदिर परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामामध्ये स्टील ऐवजी प्लास्टिकचे साहित्य वापरल्याचा गंभीर आरोप निर्भय महाराष्ट्र पार्टीने केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. आता प्रशासन या आरोपांची कितपत गंभीर दखल घेते आणि चौकशीत नेमके काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एवन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी पुंडलिक घोरपडे, एवन न्यूज महाराष्ट्र, रायपूर, चांदवड. आणि असं मोडा आता ते
हळू घाई नको. चांदवडचा पैलवान स्टील मोडतो. चांदवडचा पैलवान मी आता हे पण बंद करायचं खाली गेली सर्वसामान्य माणूस नाही तर नाही गाडीचा काही संबंध नाही. चांदवडच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना सुद्धा आमचं सांगणं आहे की असं भंगार स्टील वापरू नका. बंद कर, रस्त्यावर उतर, बघ उघड डोळे आणि बघ नीट. नुसता टोल नाका खायचा यांना आपण खायचं याच्यात खायचं, टेंडरात खायचं, याच्यात खायचं. तुमचा टेंडर ज्यांनी घेतलंय हरामखोर कॉन्ट्रॅक्टर प्लॅस्टिकचं स्टील वापरतोय. प्लॅस्टिकचं स्टील माझ्या बापाच्यानी शिकवलंय, यांना काही कळत नाही. आणि तुमच्यात हिंमत असेल ना तर पब्लिक ऑडिट करा. आणि हे प्लॅस्टिकचं पूर्ण प्लास्टिक आहे. मला रस्ता हिरवायचं थोडा काहीच विषय नाही. पडतील पूर्ण प्लास्टिक आहे. काय 2 नंबर चालू आहे. चांदवडचा नॅशनल हायवे अथॉरिटी ती प्लॅस्टिक वर उभी आहे. हे तुटलं बा, पूर्ण प्लास्टिक आहे सर. यशाचं वाटोळं केलं रे, वाटोळं केलं. लाज वाटते. या सगळ्या मुन्नाबाई इंजिनियरची लाज वाटते. देशाचे गद्दार मुन्नाबाई इंजिनियर मुर्दाबाद. देशाचे गद्दार मुन्नाबाई इंजिनियर मुर्दाबाद. देशाचे गद्दार इंजिनियर मुर्दाबाद. प्लॅस्टिकच्या सळ्या वापरणारे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तेव्हा सगळ्या प्लॅस्टिकच्या गजावर पडद्या उभे आहेत. कशा टिकणार या भिंती गेली ना सर. दाखव रे, सगळं दाखव. हे बाय प्लॅस्टिक दाखवा ना याच्यावर. त्याच्यावर दाखवा. दिसतंय सगळं. प्लॅस्टिक वर सगळ्या पडद्या उभ्या, स्लॅब उभे आहेत. आणि त्याला क्युरिंग पण नाही बरं का, पाणी नाही. कुठल्या स्ट्रक्चरला पाणी नाहीये. तडे दाखव रे. तडे खाली कस काय राहील याच्यामध्ये सुई जर काय कोणती वस्तू घातली ना कडक काय गारपण होणार. हे बघा अरे पण लाजा वाटल्या पाहिजे. आरपार आपलं नॅशनल हायवेचं काम चालू आहे ना, आपण स्टील कोणतं वापरू राहिलो तर प्लास्टिक. हा बरोबर. मुन्नाबाई इंजिनियरांनो, अरे त्या 2 लाख 1 रुपया कोणला तुम्ही सोडत नाही. अशी एवढं डुप्लिकेट काम आहे. आता पण चालू मध्ये दाखवा. हाय सगळं द्यायचे. सगळं पूर्ण गाठारीला इकडनं तिकडनं सगळं प्लास्टिकच कसं वापरलेले. आणि ओपन बघायचं तर पुढे जाळी लावलेली, त्या जाळीवर आपण पूर्ण बघू शकतो बांधलेली जाळी. चांदवडकरांना भ्रष्ट लोकांना जर वाटत असेल की याच्यावर सुद्धा बोलायचं नाही तर तुमच्यासारखे नीच नालायक तुम्हीच. अरे याच्यावर सुद्धा आवाज उठवायचा नाही. तुम्ही या भ्रष्टाचारालाच मदत करणार तरी आम्हाला तुम्ही चुकीचंच बोलणार. आता हे सुद्धा दाखवायचं नाही का प्लास्टिकचं कुठं स्टील राहता का. कलरचं दाखवून तुम्ही इतकी मोठी फसवणूक उघड चालू आहे. राष्ट्रात आता इकडे कॉलेजच्या गेटच्या कॉलेजला जाणाऱ्या मुलांना किती भविष्यात धोका आहे. हा कॉलेज रस्ता आहे. चायनावरून नाही ना मागून कुठून आलं काय माहिती आता. तांदूळ आणलं होतं यांनी आता. प्लॅस्टिकचा तांदूळ येतो आपल्याकडं. अंडे डुप्लिकेट येतात. मुंडे साहेब लक्ष द्यावं. आता इकडे दुसरी गरज आहे आता. सुद्धा प्लॅस्टिकचं येतं स्टील. आमच्याकडेच फक्त ह्या देशातच प्लॅस्टिकचे स्टील मिळेल आणि त्याच्यातच हे सगळं कॉन्क्रीटचं काम केलं जाईल. मुंडे साहेब तुमची आता याच्यात सुद्धा गरज आली हो आम्हाला. तेव्हा आपा उघड डोळ्याने भ्रष्टाचार. अरे त्या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या साहेबाचं नाव काय रे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मेन साहेबाचं नाव काय. साळुंकेंच्या जागेवर आलेला. रेंज मध्ये घे. रेंज नाहीये, आवाज नाही येते. आम्हाला या सोनू नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुंडे साहेबांसारख्या अधिकाऱ्याची गरज आहे ना. नालायक या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची गरज आहे आम्हाला. तेव्हा नीट काम करू राहिले. श्रीकांत ढगे साहेब, तुमचं नाव मिळवलं.
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे पाथर्डी फाट्याला बसणारे श्रीकांत ढगे साहेब, तुमच्या नाकाखाली हा सगळा भ्रष्टाचार चालू आहे. आणि नितीन गडकरी म्हणाले होते, मला डायरेक्टर करप्टेड मिळतात, मला इंजिनियर करप्टेड मिळतात, म्हणून मला नॅशनल हायवे सुद्धा पक्का बनवता येत नाही. त्यांच्या मागे मला खूप काही गोष्टी लावाव्या लागतात, तेव्हा हे करप्शन थोडस कमी साहेब कमी बोलले होते करतात. कमी टक्केवारी घेतली तर मला एकाने तरी प्रूफ द्यावा. तर गडकरी साहेबांना जर पुढून या चांदवड नाशिक धुळे हायवेवर जर पुढे या कामाची जर तुम्ही टक्केवारी घेतलं तर या कामाची तुम्ही प्रॉपर चौकशी करशाल गडकरी साहेबांपर्यंत. आता त्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी पोहोचवा, चांदवडचं चालू असलेले भ्रष्ट काम दाखवा. श्रीकांत ढगे साहेब, चांदवडच्या या नॅशनल हायवेच्या भैरवनाथ हॉटेल आणि इंद्रायणी पाणीपुरीवाले यांच्या समोर हे सगळं प्लॅस्टिकचं काम झालेलं आहे. ढगे साहेब, तुम्ही मुन्नाभाई इंजिनियर नाहीये. ढगे साहेब, श्रीकांत ढगे साहेब, तुम्ही मुन्नाभाई इंजिनियर नाही, हे सिद्ध करा. या प्लॅस्टिकच्या स्टीलचं करायचं काय, अन्यथा श्रीकांत ढगेंचे खाली डोके असंच आम्हाला म्हणावं लागेल. पर्याय परंतु नाही. सर, ही जी गटार आहे ही पूर्ण इकडची आणि तिकडची पूर्ण गटार ह्याच स्टीलनी आहे. हा ना? फक्त इथलीच नव्हे, हा. पूर्ण म्हणजे पूर्ण इकडची एक-एक पण आणि किलोमीटर तिकडची पण. सांगा. सांगा पूर्ण हा. 1-1 किलोमीटर ही पर्यंत जी गटार कम से कम 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत जाणारी आहे. ही झालेली आहे सलीम हॉटेल पासून चालू, तर ही जाणार आहे राऊड घाटापर्यंत. राऊड घाटाच्या पायथ्याशी. पायथ्याशी. हा. तर ही गटार पूर्ण या प्लास्टिकच्या गाजामध्ये चालू आहे. एकही याला विरोध नाही, कोणाचा विरोध आलाही नाही आणि विरोध झालाही नाही. ही गटार मनमानी कारभाराने चालू आहे. हे बी प्लास्टिक मध्ये. नाही, पण एक काम करू आपण, श्रीकांत ढगे साहेब, याच्यात ज्यांच्या टक्केवारी आहे ना त्यांना सांगा टक्केवारी वाढवून घ्या. कारण तुम्ही टक्केवारी स्टीलचे गज टाकणार आहे म्हणून कमी टक्केवारी घेतली असेल, तर या आरामखोरांनी प्लॅस्टिकचे गज वापरले. किमान तुमच्या तुंबड्या तरी भरून घ्या, म्हणजे तुमच्या 17 पिढ्यांना तुम्हाला त्यांची सोय करता येईल आणि त्या विकलांग होतील या प्लॅस्टिकच्या सळ्यांमुळे. येडे वाकडे होऊन माराल सगळे साल्यांनो. या देशाशी गद्दारी करताय तुम्ही. गद्दार आहात तुम्ही, गद्दार, देशद्रोही आहात तुम्ही, देशद्रोही, आतंकवादी. खरे आतंकवादी तुम्ही, खरे देशद्रोही तुम्ही, खरे दहशतवादी तुम्ही. देशाला माझ्या सगळा सुरुंग लावला तुम्ही, झक मारली आणि तुम्हाला नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये इंजिनियरची काय कुठल्या पदांवर भरलं आणि आम्हाला पस्तावा झाला. भारत माता रडते, आमची रडते की असे कुपुत्र जन्माला घातले मी आणि हे असे हरामखोर स्टीलचे रॉड वापरायचे, तर काय वापरतायत? प्लास्टिकचे रॉड. प्लॅस्टिकचे रॉड. च्या बापाची ठेव आहे इथं. चांदवडकरांनी जागा व्हावं आणि ह्या अशा चालू असलेल्या चुकीच्या कामाला विरोध करावा, ना की नुसतं नीच राजकारण करावं. जो बोलतो त्याच्या पाठीमागे खोटे गुन्हे दाखल करणं, त्यांना चुकीच्या पद्धतीने हद्दपार करणं, हे नीच राजकारण सोडावं. इथं चालू असलेला हा लोकांच्या जीवाशी खेळ बंद करावा. जे जे भ्रष्टाचाराला सहाय्य करतात ना, तुम्हाला सांगतो ते सगळे गद्दार, या देशाचे गद्दार. भाजपवाल्यांनो, याला त्याला गद्दार आणि पाकिस्तानला जा म्हणू नका. तुम्ही तुमच्या माणसांना पण पाकिस्तानला पाठवा. भाजपच्याच कार्यकाळात आहे ना, मग बोलायचं कोणला? आम्ही तुम्हाला नाही बोलायचं तर बोलायचं कोणला? पाकिस्तानला पाठवा. भाजपवाल्यांनो, यांना पाकिस्तानला पाठवा, नाही तर तुम्ही तरी थोबड काळे करा. हे प्लॅन साहेब, तुम्ही जे भाषणात बोलले तसं सिद्ध करावं. चांदवडच्या या कामाची चौकशी करा आणि आम्हाला हे प्लास्टिकचं स्टील नेमकी कोणत्या देशात आणलं हे तरी सिद्ध करा. आणि हा भडवा कोण आहे असा पैदा करणारा? हा भडवा कोण आहे? मुंडे साहेबांसारखा एक अधिकारी. हे प्लॅस्टिकचे हे बार बनवणारा भडवा कोण? त्या भडव्याची फॅक्टरी बंद करा, त्याला फाशी द्या आणि ज्यांनी त्याच्या इथून विकत आणले त्यालाही फाशी द्या आणि ज्यांच्या डोळ्याखाली हे चालू आहे त्या सगळ्यांना जन्मठेप करा. आणि ज्या हरामखोरांनी या टेंडर पास केलं आणि याचं सुपरविजन ज्या नीच हरामखोर लोकांकडे आहे त्या भडव्यांना सगळ्यांना जन्मठेप द्या, बडतर्फ करा. मोदी साहेब, देवा भाव, अँटी करप्शन मध्ये या सगळ्यांना बडतर्फ करा, यांना जन्मठेप द्या, प्रसंगी फाशी सुद्धा द्या. त्या चायनानी कृषी मंत्र्याला फाशी दिली बर का. सर हे रात्रीचे काम करते बरं की, चोरीचे काम रात्रीचे करणे. हा ना, रात्रीतून टाकी द्या गटर अर्धा किलो. दाखव. रात्रीतून हे गटर चोरीचे काम करते आणि असे 2 नंबरचे काम इकडे प्लास्टिकचे स्टील. आता पुढे गेले चांदवडचे ते
राज्यकर्ते अधिकारी कुठे गेले? तुम्हाला हे नीट काम दिसत नाही का? आम्ही बोलतो तर आमच्या पाठीमागं तुम्ही रागा द्या आरामखोरांनी. हे बघा आता इकडे किती जीविताची खेळ आहे. आता कॉलेज रोड आहे सर, हा कॉलेज रोडवर एवढे वाईट परिस्थिती, भविष्यात किती मुलांच्या जीवाला धोका आहे. हाय 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 बर का श्रीकांत ढगे साहेब, लोकांना ढगात जाणारा मार्ग तुम्ही चांगला दाखवताय. ढगे साहेब नाव श्रीकांत ठेवलं आई बापांनी. श्रीकांत ढगे साहेब, लोकांना ढगात पाठवा म्हणजे तुमच्या 17 पिढ्या मस्त सुखानं जगतील बर का. आणि तुमच्या हाताखालचे जे जे हरामखोर कुत्रे इंजिनियर आहेत ना, ते आणि त्यांचे बायका पोरं सगळे सगळे त्यांच्या 17 पिढ्या लुळ्या लंगड्या पांगळ्या असे करून मरतील साले. सर ऐकती सुद्धा नाही ती माहिती नाही. ते बाहेरचे सगळे इकडे कोणाचं मराठीत बोलणार आहे ऐकती नाही. सांगायला जर गेलं ना तर बाई काम चुकीचं आहे, ते ऐकती नाही. पुढं उडीची उत्तर द्यायची. धिक्कार धिक्कार धिक्कार. आम्हाला लाज वाटते. भारत माझा देश आहे, पण हे असा भ्रष्टाचार करणारे नीच भारतीय आहेत ना, ते आमचे बांधव नाही. ते आमचे बांधव नाही. वंदे मातरम. धन्यवाद.